आजकाल प्रत्येकजण एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी धडपडत आहे, एकमेकांसोबत स्पर्धा करत आहे आणि पुढे जाण्यासाठी कोणी काहीही करायला तयार आहे. म्हणून या स्पर्धेत ते लोक मागे राहतात ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, ज्यांना बोलता येत नाही, स्वतःला लोकांसमोर सिद्ध करता येत नाही आणि ते मागे पडतात. जर तुम्ही या स्पर्धेत मागे पडणार तर तुम्ही लवकरच यातून बाहेर फेकले जाणार. कित्येक वेळेस तुम्ही हा अनुभव घेतला असेल की तुम्ही मित्रांसोबत बोलत असताना कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही आणि असा एखादा व्यक्ती असतो ज्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात आणि तुम्ही बोलायला सुरुवात केली की तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. याचा अर्थ तुम्हाला स्वतःमध्ये अशा काही गोष्टींमध्ये बदल करायचे आहेत की लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. पण बहुतेक वेळा हा प्रश्न पडतो, करायचं तर नेमकं काय करायचं जेणेकरून लोक आपल्याकडे लक्ष देतील. या व्हिडिओमध्ये आपण अशा काही मानसशास्त्रीय ट्रिक्स बघणार आहोत ज्याने लोक तुम्हाला किंमत देतील, तुमची कदर करतील, तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकतील, तुम्हाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करतील. नंबर 1, सारखं माफी मागणं बंद करा. आपण माणूस आहोत आणि माणसांकडून या चुका होत राहतात, पण नेहमी त्याच चुका करू नका आणि प्रत्येक छोट्या गोष्टीला समोरच्याची माफी मागू नका. जेवढ्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांची माफी मागता तेवढ्या वेळेस तुमच्या पुन्हा चुका करण्याच्या शक्यता वाढतात आणि प्रत्येक वेळेस माफी मागत बसलात तर लोक हे गृहीत धरतात की तुम्ही नेहमीच चुकत असता आणि चुका करणं ही तुमची सवय आहे असं लोक समजतात. हा नेहमीच चुका करतो आणि परत माफी मागतो, याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही असे लोक समजतात. नंबर 2, लोकांना नाही म्हणायला शिका. तुम्ही एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्या होमध्ये हो करत असाल तर असं करून तुम्ही इतरांच्या नजरेत स्वतःला खाली पाडत आहात. लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतात जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. हे गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवलं तर तुम्ही खुश राहाल. नंबर 3, सगळ्यात अगोदर स्वतःचा आदर करायला शिका. स्वतःला समजून घ्यायला शिका, तर लोक तुम्हाला समजून घेतील आणि तुमचा आदर करतील. दुसऱ्याला खुश करण्यात कधी आपण स्वतःचा अपमान करून घेतो. स्वतःचा आदर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर स्वतःच्या स्वप्नांची किंमत करा. तुम्ही जी मेहनत करत आहात, कष्ट घेत आहात त्याचा आदर करा. तुम्हाला जे काही येतं त्या बाबतीत स्वतःमध्ये आत्मविश्वास असू द्या आणि लोकांशी बोलताना तो आत्मविश्वास दिसू द्या. तुम्ही स्वतःच्या गोष्टींची कदर केली, मग ती शिक्षणाची असो, तुमच्यातल्या कौशल्याची असो, तुमच्यातल्या चांगल्या स्वभावाची असो, तरच इतर लोक तुमची कदर करायला शिकतील, तुमचा आदर ठेवायला शिकतील. नंबर 4, गरजेपेक्षा कमी बोला. तुम्ही प्रत्येक वेळेस प्रमाणापेक्षा जास्त बोलत असाल तर लोक तुमचं म्हणणं लक्ष देऊन ऐकत नाहीत. प्रमाणापेक्षा जास्त केलेली बडबड लोकांना वायफळ, बिनाकामाची वाटते आणि लोक आपल्याला बडबड्या समजतात. तो नेहमीच बोलत असतो असं समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्ही गरजेपुरतं आणि जेवढ्यास तेवढं बोलत असाल, 2 वेळेस विचार करून एकदा बोलत असाल तर अशा वेळेस लोक तुमच्याकडे लक्ष देतील. नंबर 5, जे काही करता ते मनापासून करा आणि लोकांसमोर एक उदाहरण ठेवा. तुम्ही विद्यार्थी असाल तर मनापासून अभ्यास करा. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा जॉब असेल तर तो मनापासून करा. तुमचा स्वतःचा उद्योग असेल तर त्यामध्ये स्वतःला झोकून द्या. स्वतःच्या कामावर प्रेम करा तर लोक तुमच्यावर प्रेम करतील. स्वतःचं काम इतक्या कुशलतेने करा की लोकांना वाटायला हवं की तुमच्यात काही घेण्यासारखं आहे. नंबर 6, शांत राहणं हा एक गुण आहे, त्याचा योग्य वापर करा. एक म्हण आहे की मूर्खांना सगळ्यात चांगलं उत्तर म्हणजे शांत राहणं. पण ही म्हण तेव्हाच लागू होते जेव्हा तुमच्यासमोर मूर्ख लोक असतात. पण कधी आपण नको त्यावेळीही शांत राहतो. जिथं बोलायला हवं तिथेही आपण काहीच बोलत नाही. बोलणं आणि शांत राहणं या दोन्हीही कला आहेत. कुठे बोलायचं यापेक्षा कुठे शांत राहायचं हे जास्त चांगल्या प्रकारे कळायला हवं. नंबर 7, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
प्रत्येक वेळेस आपण आपल्या अडचणी घेऊन कोणाकडे तरी जातो या आशेने की त्याचे उत्तर मिळेल, पण बऱ्याच वेळेस समोरचा आपल्या विचारण्याला वैतागतो. आपली अडचण एखाद्याला एक वेळेस सांगा, 2 वेळेस सांगा, पण जर नेहमी प्रत्येक वेळेस तुमची अडचण समोरच्याला सांगत असाल तर तो वैतागतो. स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमची स्वतःची अडचण ही तुम्ही स्वतः सोडवू शकता. एखादी व्यक्ती अशी असते जिला नेहमी अडचणी येऊन सुद्धा ती यशस्वी असते. मग ती सामाजिक अडचण असो, आर्थिक असो, व्यावहारिक असो किंवा नात्यांमधली असो. सकारात्मक दृष्टिकोन असणारा व्यक्ती या सगळ्या अडचणी सोडवतो आणि पुढे जातो. याउलट एखाद्याच्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असेल तरीही अशी व्यक्ती नेहमीच तक्रार करते, कंप्लेंट करते. अशा व्यक्तीचा कोणीही आदर करणार नाही. नंबर 8, आपल्या क्षेत्रातील आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या आपल्या सहस्पर्धकांची नेहमी प्रशंसा करा, कौतुक करा. स्पर्धा करणारे आपल्या आजूबाजूचे लोक हे आपले शत्रू नाहीत. असं काही शोधायचं आहे की का ते तुमच्या सोबत आहेत किंवा तुमच्या पुढे आहेत, तुमच्या बरोबरीला आहेत. तुम्हाला असं काही शोधायचं आहे की जेणेकरून तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकता आणि हे करत असताना तुम्हाला त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या पाठीमागे नेहमीच त्यांचं कौतुक करायचं आहे. मग ते तुमच्या मनात असो किंवा नसो, त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलू नका. नंबर 9, आपल्या मर्यादेत राहायला शिका. तुमच्या मर्यादा काय आहेत, तुमच्या सीमा काय आहेत ते ओळखायला शिका. मर्यादेत राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपला कंट्रोल कुठंपर्यंत आहे ते ओळखायचं. एक वेळ अशी होती की जेव्हा लोकांना या गोष्टीवर विश्वास नव्हता की झाडांमध्ये सुद्धा जीव असतो, प्राण असतो. ते तर बोलत नाहीत, चालत नाहीत, मग त्यांच्यात प्राण कसा असेल. पण भारताचे महान वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी काय सांगितले की झाडांमध्ये सुद्धा प्राण आहे. जेव्हा सुरुवातीला या गोष्टीला नाकारण्यात आलं तेव्हा जगदीशचंद्र बोस यांनी कोणाचाही विरोध केला नाही. ही गोष्ट मान्य करण्यासाठी ते कोणाशीही वाद घालत बसले नाहीत. त्यांनी फक्त त्यांचं काम करत राहिले. त्यांचे प्रयोग यशस्वी होत राहिले आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की झाडांमध्ये सुद्धा प्राण आहे. ते असं करू शकले कारण त्यांना माहीत होतं त्यांच्या सीमा काय आहेत, त्यांच्या मर्यादा काय आहेत. काम करणं इथपर्यंत त्यांची सीमा आहे. कोणाला मनवणं, कोणाला पटवून देणं हे माझं काम नाही हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या मर्यादेत राहून काम करतात, लोकांशी वाद घालत नाहीत. नंबर 10, नेहमी वेळ पाळा आणि विनम्र राहा. तुम्ही तुमची वेळ पाळली तर तुमच्यामुळे दुसऱ्या कोणाचा वेळ वाया जाणार नाही. आपली कामे वेळेवर करा आणि विनम्र राहा. तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावला जाणार नाही याची कायम काळजी घ्या. तुमचा स्वतःचा जसा आत्मसन्मान आहे तसा समोरच्याचा देखील आहे, तो दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. या होत्या त्या 10 गोष्टी ज्या अंमलात आणून तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट वाढवू शकता. पुन्हा एकदा थोडक्यात बघूया. नंबर 1, नेहमी माफी मागणं बंद करा. नंबर 2, लोकांना नाही म्हणायला शिका. नंबर 3, सगळ्यात अगोदर स्वतःचा आदर करायला शिका. नंबर 4, गरजेपेक्षा कमी बोला. नंबर 5, जे काही करता ते मनापासून करा. नंबर 6, शांत राहणं हा एक गुण आहे, त्याचा योग्य वापर करा. नंबर 7, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नंबर 8, आपल्या सहस्पर्धकांची नेहमी प्रशंसा करा. नंबर 9, आपल्या मर्यादेत राहायला शिका. नंबर 10, नेहमी वेळ पाळा आणि विनम्र राहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.